विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आतापर्यंत आपण 2 पोएम पाहिल्या. आता पाहूयात आपल्या अभ्यासक्रमातली पोएम नंबर 3 द इंच केप रॉक बाय रॉबर्ट साऊदी. मित्रांनो याचं मराठी रूपांतर मी तुमच्यासाठी खास या पार्ट 1 मध्ये देतो आहे, परंतु याची समरी आणि यातील पोएटिक डिव्हाइसेस, काही फिगर ऑफ स्पीच याची सर्व माहिती मी तुम्हाला पार्ट 2 मध्ये देणार आहे. पार्ट 1 मध्ये आपण पाहूयात complete 17 stanzas with its explanations. So let's begin with the poem The Inch Cape Rock by Robert Saudi. Hello friends, how are you? As you know, this year onwards, your textbook is being changed. For the sake of your betterment and understanding, I am preparing some of these videos for you. You will get all these videos on my channel. Till this moment, if you had not subscribed my channel, please subscribe my channel. चलो, let's begin with today's video. The Inch Cape Rock ही पोएम रॉबर्ट साऊदी यांनी लिहिलेली आहे. He was born in Bristol, England. He was the son of a draper, educated at Westminster School and Balliol College, Oxford. He was a poet laureate of England from 1813 to 1843. Some of his short poems like The Scholar, The Battle of Benham, Bishop Helto, and The Inch Cape Rock are very popular with the school children. त्यांच्या खरं तर द स्कॉलर, द बॅटल ऑफ बेनहॅम, बिशप हॅटो, द इंच केप रॉक असे काही कलेक्शन्स होते पोएम्सचे, ते खूप जास्त पॉप्युलर होते, विशेषतः लहान मुलांमध्ये. त्यांचे हे जे लेखन आहे, त्यांच्या ज्या कविता आहेत ते खूप जास्त प्रसिद्ध आहेत. द इंच केप रॉक इज अ बॅलेड. इट्स द स्टोरी ऑफ द 14th century attempt by Abbot of Aberbrothock to install a warning bell on Inch Cape, a notorious sandstone reef about 11 miles, 18 kilometers away of the east coast of English Scotland, near Dundee, and 5 occupied by Bell Rock Lighthouse. मित्रांनो, या कवितेचं वैशिष्ट्य असं आहे, ही कविता बॅलेड या स्वरूपामध्ये लिहिलेली आहे. बॅलेड याचं असं वैशिष्ट्य असतं की पूर्ण कवितेमधून एक कथा, एखादा प्रसंग तुमच्या समोर अत्यंत लयबद्ध पद्धतीने सादर केला जातो. तर अशीच एक गोष्ट जी आहे ती 14व्या शतकातील एका कथेपासून ॲबट ॲबरब्रॉथ यांच्या आयुष्यावरती आधारित ही कविता रॉबर्ट साऊदी यांनी लिहिलेली आहे. तेव्हा समुद्र किनाऱ्यापासून 18 किलोमीटर अंतरावरती एक रॉक होता, एक दगड होता, एक छोटंसं बेट होतं आणि ते बराच वेळ पाण्यामध्ये असायचं. मग ज्यावेळेस जहाज समुद्र किनाऱ्याकडे येण्यासाठी यायची तेव्हा त्यांच्या हे लक्षात नाही यायचं की या ठिकाणी एखादं छोटंसं बेट आहे आणि त्यामुळे मग आपल्या जहाजाला, आपल्या नावेला त्यामुळे धोका निर्माण होईल. जेव्हा वादळ सुटेल किंवा जेव्हा त्याच्याजवळ एखादं जहाज येईल तेव्हा ती बेल बरोबर वाजत असेल. दॅट्स वाय दिस पोएम इज बिंग एंटायटल्ड ॲज द इंच केप रॉक. म्हणून या पोएमचं नाव द इंच केप रॉक असं ठेवण्यात आलेलं आहे. Saudi was inspired by the legendary story of a pirate who removed the bell on the Inch Cape Rock placed by Abbot Aberbrothock. ही गोष्ट त्यांना माहिती झाली तेव्हा त्यांनी यावरती आधारित ही बॅलेड, ही पोएम जी आहे ती त्यांनी लिहिली. आणि त्यांना हे पण लक्षात आलं की एक पायरेट होता, एक नाविक होता की ज्याने ही बेल कापली आणि मग त्याच्या आयुष्यामध्ये नक्की असं काय घडलं की ज्याच्यामुळे त्याला याचा सर्व गोष्टीचा पश्चाताप झाला. द पोएम गिव्स अस अ मेसेज दॅट दोज हू डू रॉंग थिंग्स विल मीट विथ ड्यू पनिशमेंट. या कवितेमधून, या बॅलेडमधून आपल्याला एक फार सुंदर संदेश मिळतो की जर तुम्ही वाईट गोष्टी करत असाल तर त्या वाईट गोष्टींसाठी तुम्हाला त्याही पेक्षा वाईट पद्धतीने सजा किंवा पनिशमेंट हे मिळणारच आहे. चला तर मित्रांनो, अभ्यासूयात द इंच केप रॉक. No steer in the air, no steer in the sea. The ship was still as she could be. Her sails from heaven received no motion. Her keel was steady in the ocean. अजिबातही वारा वाहत नाहीये. समुद्र सुद्धा एकदम शांत पद्धतीने थांबलेला आहे. The ship was still as she could be. आणि त्याच ठिकाणी एक जहाज जे आहे ते सुद्धा अत्यंत शांतपणे त्या पाण्यावरती लहरत आहे. आणि त्यावेळेस हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन. आणि स्वर्गामधून सुद्धा ते जहाज काही हलावं किंवा त्यामधून त्याच्यामध्ये काहीतरी बदल व्हावा असं काहीही त्या ठिकाणी घडत नाहीये. हर कील वॉज स्टेडी इन द ओशन. ते जहाज
जसं काही एखाद्या चित्रकाराने काढलेलं आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी थांबलेलं आहे. विदाउट आयदर साइन और साउंड ऑफ देअर शॉक द वेव्ह फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक. सो लिटल दे रोज, सो लिटल दे फेल. दे डिड नॉट मूव्ह द इंचकेप बेल. म्हणजेच विदाउट आयदर साइन और साउंड ऑफ देअर शॉक, म्हणजे थोडक्यात त्या लाटांचा, त्या पाण्याचा, त्या जहाजाचा असा कुठलाही आवाज किंवा कुठलंही असं चिन्ह नाहीये की त्यामधून तिथं काहीतरी घडतंय. द वेव्स फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक. आणि त्याच वेळेस काही वेव्ज असेल, तो वारा असेल, तो इंचकेप रॉक वरून, त्या दगडावरून वाहतोय. सो लिटिल दे रोज, सो लिटिल दे फेल. आणि त्याच वेळेस अत्यंत शांतपणे ते त्या दगडाकडे येत आहेत आणि अत्यंत शांतपणे त्या ज्या लाटा आहेत त्या रॉकवरती येऊन आदळत आहेत. दे डिड नॉट मूव्ह द इंचकेप बेल. आणि यामुळे ती जी इंचकेप बेल आहे त्या ठिकाणी लावलेली ही अजिबातही हलत नाहीये. द वर्दी अबॅट ऑफ अबरब्रथॉक he placed that bell on the Inchcape rock. On a buoy in the storm, it floated and swung, and over the waves, its warning rang. म्हणजे ते जे धर्मगुरू होते अबॉट ऑफ अबरब्रथॉक यांनी ही बेल त्या ठिकाणी जी होती त्या इंचकेप रॉक वरती लावलेली. हॅड प्लेस्ड दॅट बेल ऑन द इंचकेप रॉक. त्यांनी त्या ठिकाणी ती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने ती बेल लावलेली. ऑन अ बेल ऑन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वँग. आणि जेव्हाही असं एखादं वादळ येईल, जेव्हाही त्या खूप जोरात लाटा व्हायला लागतील, वारा वाहत असेल, तेव्हा ते बरोबर त्या दगडावरती ती बेल आदळत असे आणि मग समोरून येणाऱ्या व्यक्तीला कळत असे की अरे बापरे, इथे दगड आहे किंवा इथे धोका आहे. अँड ओव्हर द वेव्स इट्स वॉर्निंग रंग. आणि त्यामुळे ती वॉर्निंग बेल सर्वांना सांगत असे की होय, पुढे धोका आहे, जरा सावकाश जा. When the rock was hid by the surge's swell, the mariners heard the warning bell, and then they knew the perilous rock and blessed the abbot of Aberbrothock. जेव्हा असा एखादा दगड आपल्या पूर्ण प्रवासामध्ये, असं एखादं छोटंसं बेट आपल्या प्रवासामध्ये आपल्या समोर येणार आहे, हे जेव्हा त्या मरीनर्सला कळायचं तेव्हा ते वॉर्निंग बेल ऐकून त्यांच्या लगेच लक्षात यायचे की अरे बापरे, पुढे आपल्याला जात असताना एखादं छोटंसं बेट आहे आणि त्यामुळे आपल्या जहाजाला धोका होऊ शकतो. द मरीनर्स हर्ड द वॉर्निंग बेल अँड देन दे न्यू द प्रिलियस रॉक. आणि मग त्यांच्या लक्षात यायचे की हा एक छोटासा दगड आहे, छोटंसं बेट आहे, त्यामुळे आपण थांबलं पाहिजे, आपण आपला मार्ग बदलला पाहिजे. अँड ब्लेस द अबॉट ऑफ अबरब्रथॉक. आणि त्यानंतर जात असताना ते अबॉट अबरब्रथॉकला खूप खूप आशीर्वाद द्यायचे, त्यांचे आभार मानायचे. द सन इन द हेवन वॉज शायनिंग गे. ऑल थिंग्स वेर जॉयफुल ऑन दॅट डे. द सी बर्ड स्क्रीम्ड ॲज दे व्हील्ड राऊंड अँड देअर वॉज जन्स इन देअर साऊंड. त्या दिवशी सूर्य सुद्धा अत्यंत खूप छान पद्धतीने प्रकाशमान होता, जसं काही स्वर्गामधून तो या भूतलावरती आलेला आहे. ऑल थिंग्स वेर जॉयफुल ऑन दॅट डे. संपूर्ण आसमंत, संपूर्ण वातावरण हे अत्यंत आनंदाने भरलेलं होतं. द सी बर्ड स्क्रीम्ड ॲज दे व्हील्ड राऊंड. आणि सी बर्ड जे होते, तिथले जे पक्षी होते, समुद्र पक्षी होते, ते सुद्धा खूप आपल्या आनंदाने खूप ते गाणं त्यांचं जे गात होते, त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने आवाज काढत होते. अँड देअर वर जॉयन्स इन देअर साऊंड. आणि ज्या पद्धतीने ते आवाज काढत होते, ज्या पद्धतीने ते सी बर्ड्स ओरडत होते, त्याच्यामध्ये सुद्धा एक वेगळाच आनंद आपण जाणवू शकत होतो, आपण तो आनंद अनुभवू शकत होतो. द बॉय ऑफ इंचकेप बेल वॉज सीन, अ डार्कर स्पेक ऑन द ओशन्स ग्रीन. सर राल्फ द रोवर वॉक्ड हिज डेक अँड फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक. इंचकेप बेल ही जी त्या ठिकाणी लावलेली होती, ज्या रॉक वरती लावलेली होती, त्यावरती एक वाईट नजर एका व्यक्तीची पडली आणि त्या व्यक्तीचं नाव होतं सर राल्फ द रोवर. त्यांनी त्यांच्या जहाजामधून त्या इंचकेप बेलकडे पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर बरोबर त्यांची नजर त्या ठिकाणी त्यांनी रोखली आणि त्यांना असा प्रश्न पडला की ही बेल या ठिकाणी का लावलेली असेल. ही फेल्ड द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. It made him whistle, it made him sing. His heart was mirthful to excess, but the rover's mirth was wickedness. He felt the cheering power of spring. जशी पॉवर त्या स्प्रिंग मध्ये असते, त्याच पद्धतीने त्याची चिअरिंग, त्याच्यामध्ये तो उत्साह अचानक संचारला. कुणामध्ये संचारला? सर राल्फ द रोवर मध्ये.
इट मेड हिम विसल, इट मेड हिम सिंग. त्याने अशी जोरात आनंदाने शिट्टी वाजवली आणि गाणं त्यानं गुणगुणायला सुरुवात केली. हिज हार्ट वॉज मिर्थफुल टू एक्सेस. आणि त्याच वेळेस त्याच्या अगदी हृदयामधून त्याला असं वाटायला लागलं की आपण या इंचकेप बेल बद्दल नक्की काहीतरी केलं पाहिजे. बट द रोवर्स मिर्थ वॉज विकेडनेस. आणि त्याच वेळेस त्या रोवरच्या मनामध्ये अजिबातही चांगली कल्पना नव्हती. काहीतरी वाईट करण्याच्या हेतूने तो त्या इंचकेप बेलकडे जात होता. हिज आय वॉज ऑन द इंचकेप फ्लोट. Quoth, hey, my man, put out the boat and row me to the Inchcape Rock, and I will plug the about of Aberbrothock. त्याच वेळेस त्या रोवर यांनी सांगितले आणि त्या बरोबर त्या इंचकेप रॉक कडे पाहिले आणि म्हटले आपलं जहाज त्या बाजूने घ्या. त्याच वेळेस त्यांनी त्यांच्या एका व्यक्तीला बोलवले आणि सांगितले, हे मला बरोबर तू एक छोटीशी बोट जी आहे ती पाण्यामध्ये उतरव आणि मला बरोबर त्या इंचकेप रॉक कडे घेऊन जा. आय विल प्लग दॅट अबाउट ऑफ अबरब्रॉथॉक. जे अबरब्रॉथॉक यांनी ज्या ठिकाणी ही इंचकेप रॉक वरती बेल लावलेली आहे तीच मी त्या ठिकाणी कट करतो, ती कापून टाकतो आणि त्यामुळे इथून पुढे येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला या धोक्याची जाणीव होणार नाही. द बोट इज लोअर्ड, द बोटमॅन रो अँड टू द इंचकेप रॉक दे गो. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट and he cut the bell from the Inchcape float. म्हणजेच the Ralph the rover हे त्या ठिकाणी आपली बोट घेऊन गेले आपल्या व्यक्तीसोबत. the boatman row and to the Inchcape rock they go. बरोबर त्या इंचकेप रॉक या ठिकाणी त्यांनी पोहोचल्यानंतर सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट. बोट मधूनच ज्या ठिकाणी ते बेल पाण्यावरती फ्लोट करत होती त्या ठिकाणी अडकवलेली होती ती बेंड होऊन त्यांनी तिथे वाकून बरोबर ती जी बेल होती ती त्यांनी कट केली, कापून टाकली. अँड हे कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. त्या इंचकेप फ्लोट वरून त्या इंचकेप रॉक वरून ती बेल त्यांनी कट केली. डाऊन sang the bell with a gurgling sound. The bubbles rose and burst around. Quoth Sir Ralph, the next who comes to the rock won't bless the about of Aberbrothock. Down sang the bell with a gurgling sound. ती बेल जेव्हा ती कट करण्यात आली, कापण्यात आली, तिचा दोर कापण्यात आला त्यावेळेस ते खाली जात असताना एक गर्गलिंग साऊंड, एक मोठा आवाज करत ते बेल हळूहळू हळूहळू पाण्यामध्ये गेली. द बबल्स रोज अँड बस्ट अराउंड. त्यामधून खाली ज्यावेळेस ती बेल जात होती त्याच वेळेस त्याच्यामधून असे बुडबुडे त्या समुद्रामधून वर येत होते, पाण्यावरती येत होते आणि पाण्यावरून वर ज्यावेळेस ते हवेच्या संपर्कात येत होते ते बस्ट होत होते विथ सर राल्फ. आणि त्याच वेळेस राल्फ द रोवर यांनी म्हटलं की द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक, यानंतर जोही कुणी या रॉकच्या जवळ येईल तो अबाउट ऑफ अबरब्रॉथॉक यांना अजिबातही आशीर्वाद देणार नाही, त्यांच्याबद्दल एक शब्दही चांगला बोलणार नाही. Sir Ralph the rover sailed away. He scoured the seas for many a day, and now grown rich with plunder's store, he steers his course for Scotland's shore. याचा अर्थ असा की सर राल्फ द रोवर यांनी पुढे आपलं मार्गक्रमण सुरू केलं. ते बऱ्याच ठिकाणी त्यांच्या जहाजामधून फिरत होते. He scoured the seas for many a day. त्यांनी बरीच वर्ष, बरेच महिने खरं तर आपला जो प्रवास आहे समुद्र प्रवास तो त्यांनी चालू ठेवलेला होता. अँड नाऊ ग्रोन रिच विथ प्लंडर्ड स्टोअर. आणि या प्रवासामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी जिंकलेल्या होत्या, बऱ्याच गोष्टी मिळवल्या होत्या, त्यामुळे त्यांच्याकडे खूप श्रीमंती जी आहे ती आलेली होती. आणि ही श्रीमंती हा सर्व पैसा घेऊन ते he steers his course to Scotland's shore. आणि हे सर्व घेऊन ते स्कॉटलंडच्या समुद्रकिनारी येणार होते. So thick a haze overspreads the sky, they cannot see the sun on high. The wind hath blown a gale all day, at evening it hath died away. हे सर्व झाल्यानंतर जेव्हा त्यांचा स्कॉटलंडकडे प्रवास सुरू झाला आणि हळूहळू ते त्या दिशेने येत होते तेव्हा आकाश हे निरभ्र न राहता खरं तर भरून आलेलं होतं. दे कॅनॉट सी द सन ऑन द हाय. त्यांना सूर्य अजिबातही दिसत नव्हता, कुठेही प्रकाश नव्हता. द विंड हाथ ब्लोन अ गेल ऑल डे. आणि त्याच वेळेस वाऱ्याची दिशा, वारा सुद्धा जो होता तो अत्यंत शांतपणे कुठेतरी गायब झाल्यासारखा दिसत होता. आणि ऍट इव्हिनिंग इट हाथ डाईड अवे. आणि काही वेळानंतर तर अंधार आणि बाकीच्या सर्व गोष्टी एकत्रित त्या ठिकाणी दाटून आलेल्या होत्या. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड, सो डार्क इट इज दे सी नो लँड. Quoth Sir Ralph,
It will be lighter soon, for there is the dawn of the rising moon. डेक वरती येऊन म्हणजेच आपल्या जहाजाच्या समोरच्या भागामध्ये येऊन राल्फ द रोवर यांनी सर्व बाजूंना पाहिले. सो डार्क इट इज दे सी नो लँड. आणि चहूबाजूला पाहिल्यानंतर त्यांना कुठेही जमीन किंवा जमिनीचा लवलेश सुद्धा त्यांना दिसत नव्हता. क्वर्थ सर राल्फ. त्यानंतर राल्फ याने थोडेसे चिंतेने म्हटले की काही काळजी करू नका, लवकरच चंद्रप्रकाश असं काहीतरी आपल्या समोर असेल. फॉर देअर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. कदाचित याला आपण डॉन ऑफ द रायझिंग मून असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय की आता लवकरच चंद्र त्या आकाशामध्ये येईल, पण त्याच्या अगोदरची ही जी सगळी आहे त्याच्या अगोदरचा हा अंधकार आहे. Canst hear, said one, the breakers roar? For me thinks we should be near the shore. Now, where we are, I cannot tell, but I wish we could hear the Inchcape bell. खरं तर आपल्याला काहीच ऐकू येत नाहीये, त्यांच्यापैकी एक जण म्हणाला. आणि हे ब्रेकर्स रोअर म्हणजे थोडक्यात ते सिंहाची गर्जना ज्या पद्धतीने असते त्या पद्धतीने आवाज आपल्या कानावरती पडतोय. फॉर मी थिंग्स वी शुड बी नियर द शोअर. आणि मला असं वाटतं की आपण समुद्र किनाऱ्याच्या जवळपास कुठेतरी पोहोचतोय. नाऊ वेअर वी आर आय कॅनॉट टेल. खरं तर आपण नक्की कुठे आहोत हे मला सांगता येत नाहीये. बट आय विश वी कुड हिअर द इंचकेप बेल. परंतु मला असं वाटतं की इंचकेप बेल जर आजूबाजूला जवळ कुठे असती तर कदाचित तिचा आवाज हा आपल्यापर्यंत पोहोचू शकला असता. दे हिअर नो साऊंड, द स्वेल इज स्ट्रॉंग. Though the wind hath fallen, they drift along, till the vessel strikes with a shivering shock. Oh Christ, it is the Inchcape Rock. त्यांना अजिबातही कुठलाही आवाज ऐकू येत नव्हता. The swell is strong. आणि त्याच वेळेस एक वादळ, एक खूप मोठी गर्जना झाली आणि त्याच्यामध्ये खूप जास्त ताकद होती. Though the wind hath fallen, they drift along. आणि त्याच वेळेस अचानक हवा सर्व बाजूंनी त्यांच्यावरती असं काही पद्धतीने ते वादळ धडकलं की त्यांना काहीच गोष्टी कळत नव्हत्या. Till the vessel strikes with a shivering shock. आणि अचानक एक जसं सर्वांना शॉक बसावा, अचानक एखादं वादळ थडकावं, त्याच पद्धतीने त्या ठिकाणी ते सर्वजण गडबडून गेले. आणि त्याच वेळेस त्यांनी देवाकडे प्रार्थना केली, ओ ख्रिस्ट, इट्स द इंचकेप रॉक. आणि त्याच वेळेस त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की आपलं जहाज हे इंचकेप रॉकला जाऊन धडकलेलं आहे. सर राल्फ द रोवर टोअर हिज हेअर. ही कर्स्ड हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर. द वेव्स रश इन ऑन एव्हरी साइड. द शिप इज सिंकिंग बिनेथ द टाइड. सर राल्फ द रोवर टोअर हिज हेअर. त्यावेळेस राल्फ द रोवर यांनी आपलं डोकं खाजवायला सुरुवात केली. अत्यंत वाईट पद्धतीने त्यांनी स्वतःलाच अपशब्द बोलण्यास सुरुवात केली. द वेव्स रश इन ऑन एव्हरी साइड. आणि त्याच वेळेस समुद्राच्या लाटा सर्व बाजूंनी त्या जहाजावरती, जहाजामध्ये येत होत्या. द शिप इज सिंकिंग बिनेथ द टाइड. आणि काही क्षणामध्ये ते शिप, ते जहाज पाण्यामध्ये हळूहळू हळूहळू बुडणार होते. कुठेही वाचण्याची कसलीही आशा त्या ठिकाणी दिसत नव्हती. बट इवन is his dying fear. One dreadful sound could the rover hear, a sound as if with the Inchcape bell the devil below was ringing his knell. आणि त्याच वेळेस ते मरणाची भीती राल्फ द रोवर याच्या चेहऱ्यावरती होती, तरी देखील त्याला एक गोष्ट कायम ऐकू येत होती. वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोवर हिअर. त्याच वेळेस एवढ्या सगळ्या वातावरणामध्ये, एवढ्या सगळ्या वाईट परिस्थितीमध्ये त्या रोवरच्या कानावरती एक आवाज पडत होता. कोणता आवाज होता तो? अ साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल. त्याच वेळेस त्या इंचकेप बेलचा तो जो आवाज आहे तो त्याच्या कानावरती पडत होता. द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. आणि बरोबर तो पाण्यामध्ये बुडत असताना त्या पाण्याखाली दडून बसलेला तो जो डेव्हिल होता, तो जो राक्षस होता, तो त्याला बरोबर बोलवत होता आणि सांगत होता की तुझ्या कर्माची फळे तुला एक दिवस भोगावीच लागतील. आणि म्हणून तो बेलचा आवाज त्याच्या कानामध्ये कायमस्वरूपी येणार होता, वाजत होता. सर राल्फ द रोवर यांनी जी चूक केली, इतरांसाठी असलेली ती जी बेल जी त्यांनी कट केलेली होती, त्याच संकटामध्ये ते स्वतः अडकून पडले आणि त्यांना त्यांच्या कर्माची फळं देखील भोगावी लागली. विद्यार्थी मित्रांनो, 2.3 द इंचकेप रॉक बाय रॉबर्ट साऊदी ही पोएम आता तुम्ही समजावून घेतली. हा होता पार्ट 1. इन पार्ट 2, तर पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला समरी ऑफ द पोएम आणि यातील काही पोएटिक डिव्हायसेस, फिगर ऑफ स्पीच आणि त्याची कम्प्लीट डिटेल्स या पार्ट 2 मध्ये देणार आहे. इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमावरती आधारित
विविध व्हिडिओज मी तुमच्यासाठी तयार केलेले आहेत. तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला हे सर्व व्हिडिओ या ठिकाणी पाहता येतील. या सर्वच व्हिडिओज वरती जर तुमची काही सूचना असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगू शकता. सबस्क्राईब माय चॅनल, share with your friends and like the videos. Thank you.